फिमेलचं प्रेशर म्हणजे? आय विल एक्सप्लेन. आय हॅड वन केस. फिमेल ही गव्हर्मेंट जॉब करत होती आणि चांगला जॉब होता. समहाऊ तिचा जो कोण बॉस होता तो फारसा चांगला नव्हता. म्हणजे तिचं बॉस बरोबरचं जे काही ऑफिसमध्ये हे आहे आपण ज्याला म्हणतो केमिस्ट्री किंवा आहे, तर त्यांचं ते जुळत नव्हतं आणि ही यूज टू हॅरॅस सर. तर बॉसचं रोजची काही ना काहीतरी हॅरॅसमेंट, हे काम नीट नाही झालं, ते नाही नीट झालं. ऑफकोर्स वेन शी यूज टू कम होम, ती घरी आल्यानंतरनं डेफिनेटली तिची चिडचिड व्हायची, बऱ्याच वेळेला ती रडायची. आता तो मेल पार्टनर ही यूज टू सपोर्ट, पण त्यालाही त्याच्या मर्यादा आहेत. म्हणजे तो तरी इमोशनल सपोर्ट किती दिवस देणार. असं 6 महिने झाले, 1 वर्ष झालं आणि मग नंतरनं तोच इमोशनली ड्रेन आउट झाला की किती सपोर्ट करावं मी. आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये सेक्शुअल ॲक्टिव्हिटी तर होतच नाही आहे. याच्याने त्याचासुद्धा लिबिडो कमी कमी होत गेला आणि हळूहळू त्याला इरेक्टाईल डिसफंक्शन होत आलं. सो इट्स नॉट ओनली अबाउट मेल, समटाईम्स फिमेल प्रेशरमध्ये आहे, फिमेल म्हणावीशी साथ देत नाही आहे बेडवरती, तर त्याचा इम्पॅक्ट पुरुषावर होत असतो. वी शुड ऑलवेज रिमेंबर वन थिंग, मेल is always the active partner in the sexual activity. So whatever outcome of the sexual activity is, male is responsible for that. Sexual activity चांगली झाली तर त्याचं क्रेडिट, त्याची जी कॉलर आहे ती पुरुषाची टाईट होत असते. पण सेक्शुअल ॲक्टिव्हिटी चांगली नाही झाली तर त्याची जबाबदारीसुद्धा त्या पुरुषालाच घ्यावी लागते. अच्छा, ओके. पण मला सांगा, मग ह्याच्यामध्ये टेस्टोस्टेरॉनचा किती इम्पॅक्ट येतो? It's very important both for male and female. Libido is directly correlated to testosterone. पुरुषांमध्ये लिबिडो किती पाहिजेत लेवल्स टेस्टोस्टेरॉनच्या? शुड बी 40च्या आतले जर पेशंट असतील तर कमीत कमी 400च्या वर तरी पाहिजेत. ओके. आणि फिमेल्स? फिमेल्सला ॲक्च्युली नॉट ओनली टेस्टोस्टेरॉन बट टेस्टोस्टेरॉन बरोबर इस्ट्रोजन हे सुद्धा खूप मॅटर करतं. फिमेलमध्ये टेस्टोस्टेरॉन इम्प्रूव्ज द लिबिडो बट इस्ट्रोजन इम्प्रूव्ज द वजायनल लुब्रिकेशन. सो फक्त टेस्टोस्टेरॉन मॅटर नाही करत. इक्वली इम्पॉर्टंट इज इस्ट्रोजन, जे वजायनल वेटनेस लुब्रिकेशन हे क्रिएट करत असतं. टेस्टोस्टेरॉन म्हणजे काय असा प्रश्न ज्यावेळेस पेशंट आम्हाला विचारतो त्यावेळेस आम्ही सांगतो पुरुषाला पुरुषार्थ जो देतो त्याला म्हणायचं टेस्टोस्टेरॉन. म्हणजे सेक्शुअल ॲक्टिव्हिटीबद्दलची इच्छाशक्ती असणे, सेक्समध्ये एन्जॉयमेंट एक्साइटमेंट असणे, पेनिसमध्ये ताठरता येणे, दाढी येणे, मिशा येणे, हे सगळ्या गोष्टी टेस्टोस्टेरॉनने होत असतात. ते कमी झालं तर काय केलं पाहिजे? टेस्टोस्टेरॉन वाढवण्यासाठी देर आर सम हर्बल सप्लिमेंट्स, ॲलोपॅथिक पण काही सप्लिमेंट्स किंवा हे आहेत. बट सायंटिफिकली प्रूव्हन, म्हणजे घरगुती मला काहीतरी उपाय करायचा आहे असं असेल तर वेट ट्रेनिंग ज्याला आपण म्हणतो, म्हणजे जड वजन उचलून जिममध्ये व्यायाम करणं डंबेल्सने, हॅज बीन प्रूव्हन लिटिल बिट इफेक्टिव्ह टू इम्प्रूव्ह युअर टेस्टोस्टेरॉन लेवल्स. वेट ट्रेनिंग rather than cardio exercise. अच्छा. See, cardio exercise improves the sexual stamina. पण टेस्टोस्टेरॉन इम्प्रूव्ह करण्यासाठी वेट ट्रेनिंग इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. पण हल्ली असं शिलाजीत, अश्वगंधा वगैरे असं म्हटलं जातं की ह्यानी वाढतं मेल स्टॅमिना, तर ते खरं आहे का? म्हणजे तुम्ही काय तुमच्या क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये असं काही देता का सप्लिमेंट्स? आता काय झालं आहे, आयुर्वेदिक सप्लिमेंट्सवरती तसं गव्हर्नमेंटचं म्हणा किंवा इतर काही स्टॅट्युटरी बॉडीज वगैरे जे असतील त्यांचं म्हणावं असं लक्ष आहे का नाही ही थोडी शंका आहे. रेग्युलेशन नाही राहिलं, त्यामुळे तुम्ही बेस्ट काही नाही. सो तुम्ही म्हणताना मी अश्वगंधा घेतोय पण ती खरंच अश्वगंधा आहे का, ती अश्वगंधा पावडर आहे का अश्वगंधाचा एक्स्ट्रॅक्ट आहे हे आपल्याला माहिती नाही. म्हणजे काही ठिकाणी तर दुधाचे जे रात्रीचे गाडे लागलेले असतात ज्याच्यावरती ग्लासमध्ये दूध भरून देतात, तिथं शेजारी साखर ठेवलेली असते, हळद ठेवलेली असते आणि आजकाल तर अश्वगंधाची पावडर पण ठेवलेली असते. तर बरेच लोक ती पावडर घेऊन टाकतात. आता त्यात अश्वगंधा किती का दुसरीच कुठली पावडर आहे हे आपल्याला काय आयडिया नसते. सो इम्प्रूव्ह होतं का असा जर प्रश्न असेल तर होतं, म्हणजे लिटरेचरनुसार तर होतं. पण तुम्ही त्या प्युअर फॉर्ममध्ये घेताय का, ऑथेंटिक सोर्सेसकडनं घेताय का, हे खूप महत्त्वाचं ठरतं. कारण मी एक पॉडकास्ट केलेलं त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं की शिलाजीत हे जे आपल्याकडे मिळतं ते नाहीच आहे, तो स्कॅम आहे. खरं शिलाजीत कोण आणणार हिमालयात? अगदी आपण ते घेतो पण तो प्लॅसेबो होतो. तो मनाचं समाधान आहे की मी शिलाजीत घेतोय किंवा मी काय अश्वगंधा घेतोय. प्युअर फॉर्म मिळणं इज व्हेरी व्हेरी डिफिकल्ट. आता आपण जे बोललो हे पुरुषांच्या समस्या झाल्या, एक तर महिलांच्या किंवा मुलींच्या अशा कुठल्या
समस्या असतात की ज्या तुमच्याकडे येतात ते घेऊन? फिमेलमध्ये मेनली राहतं, इफ द फिमेल इज इन द एज ऑफ आय शुड से 20 to 30, द पेनफुल सेक्शुअल ॲक्टिव्हिटी इज मेनी अ टाइम्स द बिग इशू. 30 to 45चं जर वयोगट आपण धरलं तर पोस्ट प्रेग्नन्सी सेक्शुअल डिझायर थोडासा कमी झाला आहे असं असतं. आणि 45च्या पुढे इज मेनोपॉज. हां, पण मग ते हॉर्मोन्स इम्बॅलन्समुळे Hormone imbalance is very important factor. Except for the painful sexual activity, all other things like pregnancy नंतरनं सेक्शुअल डिझायर थोडा कमी झाला आहे किंवा मेनोपॉज, इथं हॉर्मोन्सचा रोल इस्ट्रोजनमुळे. मग तुम्ही त्यांना इस्ट्रोजन पॅच किंवा असं काही सांगता का? नाही, इस्ट्रोजन पॅच म्हणण्यापेक्षा रॅदर देन फोकसिंग ऑन समथिंग शॉर्ट टर्म, वी शुड फोकस समथिंग ऑन लॉंग टर्म. तर की जेणेकरून आतूनच इस्ट्रोजन बनण्यासाठी कशी मदत होईल याचा प्रयत्न मग करणं त्यांनी काय कधी केलं जास्त उपयोगाचं ठरतं. अशी हॉर्मोनल इम्बॅलन्सला व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर ऑलवेज इज अबाउट द लॅक ऑफ एक्सरसाइज आणि आत्ताची जी काही लाईफस्टाईल आहे ते. पहिलं तर आम्ही हे सांगतो की थोडी काय ना का तुम्हाला तुमची लाईफस्टाईल इम्प्रूव्ह करावं लागेल. आहार विहार, निद्रा, सवयी, व्यसन ह्या ज्या काही गोष्टी आपण आयुर्वेदामध्ये ऐकतो हे रुटीनला आणणं फार गरजेचं ठरतं. सगळं लाईफस्टाईल रिलेटेड आहे म्हणजे? हो, ऑफकोर्स. राईट, ॲज आय सेड, एक्सेप्ट फॉर द पेनफुल सेक्शुअल ॲक्टिव्हिटी, अदर थिंग्स आर लाईफस्टाईल रिलेटेड. पेनफुल सेक्शुअल ॲक्टिव्हिटीज मेनी अ टाइम्स आपण म्हणूयात व्हर्जिनिटीमुळं ते फिमेलला तो पेनफुल ॲक्टिव्हिटी होत असते मेम्ब्रेनमुळे. बट दॅट ऑल्सो इज अ बिग इशू. म्हणजे आम्ही क्लिनिकमध्ये रेग्युलरली असे पेशंट पाहतो की ज्याला आपण अनकॉन्झुमेटेड मॅरेज म्हणतो. म्हणजे मॅरेज झालेलं आहे परंतु त्या मॅरेजचं कुठंतरी कॉन्झुमेशन झालेलं नाही. अच्छा. इट हॅपन्स. दिस इज क्वाईट कॉमन. म्हणजे कशामुळे होतं ते? म्हणजे त्यांना माहीत नाही, अज्ञानामुळे काय होतं? होतं फिमेलच्या बाबतीमध्ये, वेन ए फिमेल फर्स्ट टाइम सीज द इरेक्टेड पेनिस, शी मे गेट ए फिअर की एवढं मोठं पेनिस आत जाणार नाही. बळजबरीने आत टाकायचा प्रयत्न केला तर कुठंतरी टिअर होईल, पेन होईल, इजा होईल, इंजुरी होईल, ब्लिडिंग होईल, मग ते स्पाझममध्ये जातात. सो फिअर, तो फिअर एक महत्त्वाचा फॅक्टर असतो. आणि तसंही व्हर्जिनिटीमुळे सुद्धा फर्स्ट सेक्शुअल ॲक्टिव्हिटी इज ऑलवेज लिटल बिट पेनफुल. पण त्याच्याने काय होतं, थोडं जर पेन जास्त असेल त्या फिमेलला तर काही दिवस, काही महिने, काही वर्ष सेक्शुअल ॲक्टिव्हिटी होत नाही. असं होत आहे केसेस तुमच्याकडे? आय हॅड अ केस ऑफ, हायेस्ट केस इज ऑफ 16 years अनकॉन्झुमेटेड मॅरेज. 16 वर्ष? 16 वर्ष. मेल मस्ट बी अराउंड 42, फिमेल मस्ट बी अराउंड 38. पण मुलं झाली होती? आणि मुलं नाही, काही नाही. आणि देन आय सेड, आता मग एवढ्या दिवसांनी तुम्ही काय आलात आमच्या OPDला? तर ते नवरा असाच काहीतरी ॲमेझॉनमध्ये, वाईफ फेसबुकमध्ये, सगळी दुनिया फिरलेत ते, पैशाचा कुठं काही प्रॉब्लेम नाही. पण त्यांना असं काही वाटलं नाही आहे नॉर्मल नाही आहे? जसं नाही, काय गरज नाही वाटली, आमचं बॉन्डिंग खूप चांगलं होतं. मग आज येण्याची आवश्यकता काय वाटली असं आम्ही जेव्हा विचारलं ते सड की नाही, आता आम्हाला बेबी हवा आहे असं वाटायला लागलं आहे. अँड दॅट्स द रिझन वी केम टू यू. ही क्लिप जर तुम्हाला आवडली असेल तर संपूर्ण पॉडकास्ट बघण्यासाठी सर्व काही चॅनलला भेट द्या आणि या क्लिप्स चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.